काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते जेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. लोकांनी माननीय श्री नारायण राणे यांचा एपिसोड बघितला, आदेश बांदेकरांचा एपिसोड बघितला. अशी दाम्पत्य ज्यावेळेला ह्या कार्यक्रमात आली तेव्हा लोकांना कळलं की केवळ ह्या कार्यक्रमात खुपण्यासारख्याच नव्हे तर जपण्यासारख्या देखील गोष्टी घडतात. म्हणूनच त्यांच्या आग्रहाखातर आज आम्ही असंच एक कलावंत जोडपं इथे आणलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. चिन्मय सुमित आणि सुमित राघवन. You say I don't know what you say, but I don't know what you say. तुम हो बुद्धू जान लो, you are handsome मान लो, तुम हो बुद्धू जान लो, you are handsome मान लो, सब बातों को छोड़कर आंखों को पहचान लो, आंखों ने आंखों से वादे यही जो बिछड़ के एक पल भी जिए. हम बने तुम बने एक दूजे के लिए, हम बने तुम बने एक दूजे के लिए, हम बने तुम बने एक दूजे के लिए. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत करतो. सुमित राघवन म्हणजे खरोखर लोक म्हणजे हे तू असं टोपण नाव घेतलं आहेस का खरोखर तू तामिळ वगैरे आहेस? नाही, मी खरोखरच तामिळ आहे. काय सांग? हो, माझे वडील हे तामिळियन आहेत, आई कर्नाटकातली कन्नडिग आहे, मी महाराष्ट्रीयन आहे. पण मग एवढं सुंदर मराठी कसं रे तुझं? नाही, नेहरूनगर कुर्ला या इकडे माझा जन्म झाला आणि कुर्ल्यात वाढलो. शेजारी पाटील, आळवे, चवरकर असे सगळे. पण जरा टिंज पण वाटत नाही तुझ्या बोलण्यामध्ये? थोडंसं पण असं वाटत नाही म्हणजे कम्प्लीट नेने लेले आपले आपले यांचं मराठी बोलतोस तू? तमिळ बोलताना थोडी ती टेंज जाणवते की अरे ह्याला काहीच जमत नाही. तुला तमिळ जमतं बोलायला? थोडं रे, थोडं. काय सांग मग चिन्मय, तू आज खूप सुंदर दिसतेस, काय म्हणतात तमिळमध्ये? मी रोंबा त्याला मराठीत पण नाही. मी चाललो इकडनं. 5 मिनिटं झाली नाही, बोलत नाही तो कधी. 5 मिनिटं झाली नाही कार्यक्रमाला सुरुवात होऊन. आणि यार तुम्ही दोघं तुम्ही दोघं म्हणून नाही, जाता असं की काय अजिबात नाही. मी कार्यक्रमात? तिच्याकडे पण येणार आहे. हा. त्या दिवसा ना म्हणजे त्याला नाही, काय नाही रे. एकतर जसं सांगितलं तसं की गोतावळा सगळाच. पण शालेय शिक्षण पण मराठीतच नाही, ते इंग्लिश मिडियम मधलं. पण माझी दोन्ही मुलं आज मराठीचा वारसा पुढे चालवत आहेत. दोन्ही शिकतात दोघेही. अरे वा, काय हो, सांगतेस? हो. हो, हे फार नमूद करणारी गोष्ट आहे. कारण आजच्या तारखेला खरं यामध्ये चकित होता कामा नये, पण तुम्ही आग्रही होता नाही. हा पहिल्यापासून. पूर्णतः चिनूचा कॉल आहे. हो, मी असं ठरवलं होतं
कारण अरे इतक्या सुंदर कविता वाचल्या बालपणामध्ये, इतकं सुंदर साहित्य मराठीतलं वाचलं, ते कुणाशी शेअर करणार? म्हणजे आपल्यावरती काहीतरी एक जबाबदारी असते ना, ते कुठेतरी पुढे द्यायचं असतं कुणाला तरी, जे इतकं साठलेलं असतं ते. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते मुलांशी नाही शेअर करणार तर कुणाशी शेअर करणार, आणि तिथे मला असं वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी मी म्हणते ते की डॅफोडिल्स कविता खूप छान आहे, मला फार छान वाटतं वाचून, पण ती मी बघितली कधी माझ्या वयाच्या 32व्या वर्षी. पण गवत फुला रे गवत फुला ही कविता म्हटल्यानंतर गवत फुल मला दिसू शकतं 4 दिवसामध्ये. त्याच्यामुळे भावविश्वाशी, विचारांशी, आसपासच्या वातावरणाशी संबंधित असेल अशी भाषा मुलांनी शिकावी आणि त्यात विचार करायला शिकावं असं वाटत होतं. त्याच्यामुळे किती छान बोलतेस ग. काही लोकांचं फोनेटिक्स असं छान असतं ना की आपण चिनू खूप छान. हा, तिच्या म्हणजे सूर असतो, एक बोलण्याचा सूर असतो, तो किती छान माझ्या आहे. बोलण्यातच आहे. नाही पण तुझ्या गाण्याच्या सुराकडे पण येणार आहे. नाही नाही एवढं असं सुरेल काही गायकाची मी का मगापासून मी अँकर असल्यासारखी वागते की मी आपलं तुला माझ्या बाजूने करून घेते. म्हणजे असं तू काही करू नको असं नाही करायचं. नाही, पण तुला पण लहानपणापासून आवड होती का अभिनयाची का? अभिनयापेक्षा वक्तृत्वाची आवड जास्त होती. अच्छा. आमच्या शाळेमध्ये, कारण मी औरंगाबादला वाढले मी पूर्णपणे, ओके. त्याच्यामुळे टेलिव्हिजन नव्हता आमच्याकडे. किती मी 10वीत गेले तेव्हा मराठवाड्यामध्ये टेलिव्हिजन आला. ओहो. त्याच्यामुळे करमणुकीचं साधन म्हणून आमच्याकडे रेडिओ आणि आकाशवाणीवरती मी श्रुतिका करायला जायचे. म्हणजे मला जोडाक्षर वाचता पण यायचं नाही त्यावेळेपासून मी श्रुतिकांमध्ये काम करायला जायचे. तर तो छंद होता आणि भाषेची आवड होती मुळात. पण ऍक्टिंग असं नव्हता विचार केला कधी, ते कॉलेजमध्ये झालं. आणि ते असंच की मराठी बरं बोलते म्हणून हिला घ्या असं करूनच झालं ते शेवटी. पण मी इथे आल्यानंतर लगेच नाटकात कामं सुरू केलीस तू? नाही, नाटकात काम करायला मी करायला इथे म्हणून आले. आली. म्हणजे करणार ती होते. इथे आल्यानंतरच तुमची ओळख झाली हो, किंवा हो, हो, हो. म्हणजे तू औरंगाबादला गेलास, मग ती नाही, काय नाही. म्हणून भेटली? औरंगाबादला असं काय जाण्याचं नाही. काही जरा सांग त्याला. नाही त्याचं औरंगाबादला औरंगाबादला औरंगाबाद म्हणजे असं म्हणजे तेव्हा जर मला असं सांगितलं औरंगाबादला तर माझी ही रिॲक्शन असते. आता नाही, आता औरंगाबादला बऱ्याचदा जाऊन आता काय देशील तू अशी reaction? हा, मग प्रपोज कसं केलं? मग कुठे भेटलात? मग कसं, कोणी प्रपोज केलं? हिने केलं का तू केलं? मला अजूनही मला खरंच आता सांगच तू, कोणी प्रपोजच नाही केलं. अरे मला इतकं वाईट वाटतं. आता लग्नाला माझे किती 15-16 वर्ष होतील आता. हा. प्रपोज वगैरे असं काही नाही. तू माझ्याशी लग्न करशील का वगैरे असं काही नाही. आय लव्ह यू झालं, संपलं. मग तेच असं पण propose नाही असतं काय ना. सांगू. अरे असं थोडी म्हणतात ना. आजकालच्या मुली तर नाही आजकालच्या केलं. मुलीला म्हणतात तू मला मला वाईट प्रपोज कर आता वाटतं. प्लीज. आत्ता कर लगेच, हो. ताबडतोब. आय लव्ह यू बेबी. असं नाही, असं नाही, गुडघ्यावर जायचं असतं. गुड करेक्ट. अरे असं नाही करायचं, असंच करूया ना आपण. क्या बात आहे. एकदम जोरदार जोरदार. I love you. पण लग्न करशील का विचार ना. थांब ना बाबा तू. सॉरी सॉरी सॉरी. मला कंटाळा आला. सॉरी सॉरी सॉरी. मी नाही व्हेरी सॉरी. खेळणार. आय लव्ह यू बेबी. तू अगं सिरियसली आपण आता तू माझ्याशी लग्न करशील का? हो, आता 2 मुलं झाल्यात, आता करीन. बापरे, हे झालं नव्हतं ना आतापर्यंत. नाही. हे झालं नव्हतं. तिथे गुप्तेच्या रसिक प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं की इथे येण्याचे काय काय फायदे लोकांना मिळतात. चिन्मयी तू मला काय देणार नंतर सांगा जाताना. पण तू वेळ किती घेतला होता म्हणजे लग्नाचा, असं किंवा घरच्यांनी ओके दिला का लगेच? अरे आमच्या घरचे लोक असे होते की करा लग्न, करा प्लीज, करा लग्न असं. हो लग्न कधी झालं म्हणजे त्याच्या? 96 तसं. अरे बापरे. तर त्यामुळे 3 वर्ष. किती कलेजांचे तू कलेजी फ्राय केले असतील असं मला. ते तो अजून करतो. अरे हा ना. माहिती आता मी म्हंटल ना मगाशी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी, खुपते तिथे गुप्तेमध्ये जर तू असं विचारलंस की तुम्हाला काय खुपतं एक्झॅक्टली या कपल बद्दल असं, तर तमाम स्त्रीवर्ग सांगेल की चिन्मयीशी ह्याचं लग्न झालंय हीच गोष्ट आम्हाला खुपते. हा बरोबर, हे मला मान्य आहे. म्हणजे हे अगदी मान्य. चिन्मयीशी म्हणजे तुझी चूक नाही, पण याचं लग्न झालंय हीच गोष्ट आम्हाला खुपते की अगदी असं. पण तुला असे फोन बिन आले असतील ना काय तुझं लग्न झाल्यानंतर वगैरे असं, त्यांच्या फॅन्स मधले मी डेडली कॉल? प्रेग्नंट असताना मला एका मुलीचा फोन आला होता काय? आणि तिला मी सांगितलं होतं की मी सुमितची बहीण बोलते म्हणून. आयशाबास. आणि तिने मला म्हटलं की ती टीव्ही बघत असेल तर प्लीज मला माफ कर. तर ती मला म्हणाली की नाही, पण मला असं कळलं होतं की त्याच्याबरोबर ती चिन्मयी सुर्वे काम करत होती, तिच्याशी तो लग्न करणार आहे म्हणून. म्हटलं नाही, ती बाद होती मुलगी एकदम. आपल्या भाषेत मी सांगितलं एकदम बाद होती, तसं काही नाहीये, उलट तो आता खूप दुःखात आहे, तुम्ही भेटा त्याला. असं मी 8 महिन्याची प्रेग्नंट असताना फोनवरती सांगत होते. काय मस्त बायको आहे रे, काय प्रॉब्लेम नाही आयुष्यात एकदम. ऍब्सोल्युटली. गायक तो आहे हे तुला म्हणजे पहिल्या नाटकाच्या वेळेलाच कळलं होतं का नंतर कळलं?
पहिल्या नाटकाच्या वेळेलाच कळलं होतं, कारण तो गुणगुणायचा नेहमी. फक्त असं झालं होतं की आमच्या एका गेट टुगेदर मध्ये चारुशीला ओक यांच्या घरी एक गेट टुगेदर होतं, असं इन्फॉर्मल असं. त्याच्यामध्ये त्याचा भाऊ पण गायला होता, दादू, सुमितचा भाऊ मोठा. अच्छा, ही ऑल्सो सिंगर. हो हो, तो खूप सुंदर गातो. अच्छा. आणि तो गायला होता तेव्हा, त्याच्यानंतर सुमित गायला होता. तर मी म्हटलं की हा पण गातो, पण दादू गातो. असं झालं होतं त्यामध्ये. आणि नंतर मात्र मग सेकंड टाइम याने असं चंगत जेव्हा बांधला होता की मला प्रेमात पाडायचं, तेव्हा तो माझ्यासाठी गायला. काय गायला होता? सखी मंद झाल्या तारका. होऊन जाऊ दे परत एकदा तिच्यासाठी. जे जे हवे ते जीवन ते सर्व आहे लाभले. जे जे हवे ते जीवनी ते सर्व आहे लाभले. तरीही उणे काही उरे, तरीही उरे काही उणे. तू पूर्तता होशील का, होशील का. सखी मंद झाल्या तारका. आता तरी येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका. क्या बात आहे. म्हणजे गायलाच गोड आणि तिला एकदम काय म्हणतात त्याला, सिग्नेचर गाणं आहे आमचं हे. हो, आता वाजायला लागेल थोड्या दिवसांनी, कुठे गेलो तर. नाही लोक हो, हे जे एकमेकांवरती असं खूप असे गोड 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 चाललंय ना, ते ठरवून आलेले आहेत, मला माहितीये. ते खूप ठरवून आलेले आहेत. तुला एकंदरीतच आत्ताच्या हिंदी टेलिव्हिजन सृष्टीमध्ये तू काम करतोस, त्याच्यामधल्या काही खुपणाऱ्या गोष्टी? खुपणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण क्रिएटिव्ह च्या बाबतीत बोलायचं झालं तर काय आमच्या रायटर्सना वेळच मिळत नाही. त्यामुळे मग त्यांना काहीही लिहून द्यावं लागतं आणि ते शेवटी आम्हाला चेहरा शांत ठेवून वाचावं लागतं आणि त्याच्यावर सुंदर अभिनय करावा लागतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की चॅनल्सनी थोडंसं जे आहे तो 6-6 महिन्याचा ब्रेक द्यावा आमच्या रायटर्सना, की ते काहीतरी फ्रेश विचार करतील आणि आमच्या समोर घेऊन येतील. नाहीतर तेच आहे रटाळ. एकदा एक लहान मुलीची सिरियल आली की 15 जण मग लहान मुली वर सिरियल करतात. एकदा हॉस्पिटलचा सीन एखादा हिट झाला की मग सगळेजण SJ स्टुडिओला पळतात हॉस्पिटलमध्ये. तर तसं जरा त्रासदायक होतं आणि आपल्याकडे सरधोपटपणा जो चाललाय ना, ते खूप खुपतं. स्वतःहून काहीही कष्ट आम्ही घेत नाही, ही सर्वात खुपणारी गोष्ट आहे. आणि आम्ही स्वतःला क्रिएटिव्ह म्हणतो. आणि म्हणूनच याच कारणासाठी आम्ही दोघांनी असं ठरवलं की वर्षभर टेलिव्हिजन करायचं नाही. आम्ही ऍक्टर्स ना खूप घाबरट आहोत. आम्हाला असं वाटतं की आज जर आम्ही शूटिंग नाही केलं तर आज आमचा EMI कसा भरणार, आज आमच्याकडे चूल कशी पेटणार. तर मला असं वाटतं जर तुम्हाला स्वतःच जर धमक असेल, जर तुमच्या स्वतःच जर असेल तर काही नाही घाबरायचं, काही नसतं रे, काही घाबरण्यासारखं नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी ही तर म्हणजे ही अजूनही सांगते की मला जर नाटक आणि चित्रपट आणि सिरियल्स मध्ये प्रेफरन्स दिला, म्हणजे चॉईस करायला सांगितलं, तर मी डोळे झाकून नाटकच निवडीन. आता करिअर ग्राफ ज्यावेळेला बघतो चिन्मयी आपण, तर नक्कीच सुमितनी बऱ्याच ठिकाणी पोहोचलेला आहे. मग त्याचं करिअर मात्र तो बाहेर छान एस्टॅब्लिश होत राहिला आणि तुला घरी चूल आणि मूल बघत राहायला लागला, असं काय झालं का? असं नाही झालं. असं खूप लोकांचा असा समज आहे आणि असं बरं वाटतं ना आपल्याला, असं काहीतरी आपण मार्टियर झालोय, आपण काहीतरी हौतात्म्य असं केलंय, असं तसं अजिबात नाहीये. प्रत्येक माणसाची एक वेगवेगळी गरज असते. तशी माझी गरज होती की मी माझी मुलं वाढत असताना त्यांना बघणं. त्यांना माझी किती गरज होती ते मला माहिती नाही, पण माझी ही इमोशनल नीड होती की माझी मुलं जेव्हा वाढतायत तेव्हा त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मी तिथे असावं. आणि दुसरी गोष्ट, खूपसं क्रेडिट सुमितला जातं ह्या गोष्टीचं, की तो जरी करिअर असेल आणि तो शूटिंग करत असेल किंवा काहीही असेल, तरी सुद्धा तो आमच्याशी इतका बांधलेला होता की मला कधी लेफ्ट आउट नाही वाटलं.
तर असं असताना त्यांनी आपण ज्याला म्हणतो की मेन स्ट्रीम हिरो असे रोल ट्राय नाही केले किंवा त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले नाही असं तुला वाटतं का? मला असं वाटतं हे मेनस्ट्रीम सिनेमात जाणं आणि त्याच्यासाठी लगे रहो करणं ही गोष्ट आपल्या मराठी मुलांमध्ये फार कमी असते. आणि कदाचित मला असं वाटतं की चित्रपट सृष्टीने जर ह्याला बोलवलं नसेल तर इट्स देअर लॉस. आज माशाल्लाह आमिर खान किंवा शाहरुख खान पेक्षा सुमित काही कमी देखणा नाहीये. तर तुला असं नाही वाटत की तू ते ट्राय करायला हवं होतंस? केला मी माझ्या पुरता प्रयत्न, पण त्या प्रयत्नाला काही मी प्रयत्न असं म्हणणार नाही. वय खूप विचित्र होतं. 1991 साली एक ज्वालामुखी नाटक करत होतो आम्ही, ते सोडून मी एक हिंदी चित्रपट करायला गेलो, इश्क खुदा है म्हणून. हीर रांझ्यावर तो पिक्चर होता आणि मी रांझ्याची भूमिका. अरे वा. हा, मग झाला, रिलीज झाला तू? नाही, तो पिक्चर आजता काय रिलीज झाला नाही. हे दुर्दैव. दुर्दैव असं होतं की त्यावेळेला त्याच याच्यावरती हीर रांझावरती 3 चित्रपट निघाले होते सायमल्टेनियसली. हो हो हो. एक अनिल कपूर श्रीदेवीचा जो ऑफकोर्स रिलीज झाला, एक अजून एक होता तोही रिलीज झाला, आणि आमचा डब्यात पडून राहिला तो अजूनही डब्यातच पडून. आणि आता तर तो प्लीज येऊ नये प्लीज. पण जो होता है अच्छे के लिए होता है. तर मला असं वाटतं की राईट नाव वी बोथ आर इन द प्राईम. म्हणजे तर आणि आत्ता ज्या प्रकारचा सिनेमा होतोय, मराठी म्हण किंवा हिंदी म्हण, आज लव शेवते चिकन खुराना टाईप चित्रपट होतात, भेजा फ्राय सारखे. त्यामुळे अशा नटांना सुद्धा काम आहे आणि क्वालिटी वर्क आहे. तू अतिशय चांगला गायक आहेस, म्हणजे खूप गोड गायक आहेस. मगाशी देखील तू इतकं छान गाणं गायलंस. मी मग ते गाणं कुठेतरी मागे राहून गेलं असं वाटतं का कुठेतरी, की पार्श्वगायक म्हणून तुला तशी गायला नाहीस तू कुठे? नाही, म्हणजे एक फाटा आला होता की अभिनय आणि गाणं असं. हो. तर तेव्हा मी अभिनयाकडे वळलो आणि गाणं त्यामुळे तो सुरेशजींकडेच शिकायचो. पण ही चिनूची खंत आहे. त्यांनी गात राहावं असं मला वाटतं. पण म्हणून जेव्हा लेकुरे आम्ही करायला घेतलं तेव्हा पहिल्या दिवशी जेव्हा मी आणि सुमित घरी नाटक वाचायला घेतलं तेव्हा एक काहीतरी शब्द सुमित नीट उच्चारत नव्हता. तर तो एवढा मागे लागला ते हे करायच्या, आणि आम्ही रिहर्सल सुरू केली 10 दिवसानंतर. त्या 10 दिवसामध्ये सुमितनी ट्रॅकवरती सगळी गाणी 70 वेळेला तो एक गाणं गायला होता. त्याच्यामुळे ते तो करतो. आणि मला असं वाटतं म्हणूनच की तो ते जे गाणं करतोय ना, जे माझ्या कानावरती पडतंय आता, तो त्याचं एन्जॉय करतोय. ज्या वेळेला त्याला असं वाटेल की हे पोचलं पाहिजे त्यावेळेला तो करेल, पण ते त्याला स्वतःहूनच वाटलं पाहिजे. मराठी सारेगमप मध्ये तू फायनल जिंकली नाहीस, तर ते कुठेतरी वाईट वाटलं का? नाही, म्हणजे प्रत्येकालाच आवडतं यार. इथपर्यंत आलो आणि अरे रे अरे जिंकायला पाहिजे होतं. पण फेअर इनफ. म्हणजे एकतर झालं, तर 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि पुन्हा कसं ना की आम्ही सगळेच जण अच्छा गायला मिळते, चला 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 गाऊया, मजा येईल. सगळे आपापली कामं शूटिंग बाजूला ठेवून गात होतो. कारण जे सगळे कलावंत होते त्याच्यामध्ये प्रसाद, मी, सुनील, सीमा, ते सगळेच जण, सगळ्यांना कुठेतरी होतं ना की यार गायला चान्स मिळतो. त्यामुळे पण येस, फायनलला आल्यानंतर अच्छा किती थोड्या मतांनी हारलो, ठीक आहे, खुपलं तर आहेच, निश्चितच खुपलं. त्यावेळेला मला वाटलं होतं, नॅचरली वाटतंच आपल्याला, वाईट वाटतं की. आणि मी तर खरं जसं सुमित म्हणतो तसं की माझ्यासाठी सुमित म्हणजे काय बरं, आयडॉल वगैरे जाऊन दे, तो जवळ देवे, ते काय सांगायला हरकत आहे. अरे असंच आहे, होपलेस आहे मी म्हणा, पण पती परमेश्वर म्हणजे असं नाही आहे, तसंच आहे. त्याच्यामुळे मला मग त्याला साधं कुणीतरी जर मुलांपैकी सुद्धा जर चेष्टेत त्याला काहीतरी म्हणालं तर मी मुलांशी भांडते, एवढी मी म्हणजे. फादर म्हणून त्याच्या काय गोष्टी खूपतात तुला? फादर म्हणून काय गोष्टी खूपतात. खूप मस्ती करतो मुलांबरोबर, भयंकर छळ करतो त्यांचा, त्यांना झोपवतो, त्यांच्या अंगावरती नाचतो आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना साथ देतो आणि पूर्ण कधी कधी स्पॉइल करतो त्यांना. ओव्हरऑल तुला एक आता विचारलंच आहे तर सुमित बद्दलच्या खुपणाऱ्या गोष्टी. सुमित बरोबर प्रवास नाही करतायत मला. का? तो गाडी चालवत असेल तरच तो झोपत नाही. ड्रायव्हर असेल तर हा प्रवासाचा वेळ हा आपल्याला देवानी झोपण्यासाठी दिलाय असं त्याला वाटतं. तो खिडकीतून बाहेर बघायचे कष्ट घेत नाही, माझ्याशी गप्पा मारायचे कष्ट घेत नाही, तो झोपतो. अरे बाबा, माझं रुटीन असं असतं, सकाळी 6 वाजता उठतो मी, त्याच्यानंतर हा असा जो मध्ये वेळ मिळतो तेव्हा मी टॉंग होऊन जातो. त्यामुळे आम्ही सगळे 11 वाजता उठतो घरातले, त्याच्यामुळे आम्ही जागे राहतो. आता तुम्हाला सवय आहे तशी, काय करणार, मी आता करतो घरातली कामं सगळी. तर हो उठायच्या आधी सगळा स्वयंपाक वगैरे करून सगळं ठेवलेला तयारच असतो. असतं. म्हणजे मी अशी उठले ना
की असं सगळं तयार. तयार स्ट्रेट येतो मी. मला कळतं तुमच्या मनात काय. बरं तू आता जाहीरपणे सांग की हिच्या खुपणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी. दिवे आणि पंखे सुरू ठेवते खोल्यांमधले. मला सर्वात मोठी खुपणारी गोष्ट आहे तिची की ज्या खोलीतनं निघते तिकडचं दिवाळी सुरू असते, मग त्याच्या मागे कोणीतरी जायचं आणि मग तो दिवे पंखा एवढं बंद हा करायचा. खरं सांगतो एवढं लक्ष तरी असतं का त्याच्या घरात. भयंकर. ही तो स्लीपर्स आमचे घालत नाही पायात. मला आता वाटलं होतं हा हे सांगेल असं. ही slippers तो आमचे- घालत नाही आमचे पायात. पाय बघतो तो घरात आल्यानंतर की आम्ही तर म्हणतो अरे घातली आम्ही स्लीपर, तर तो दाखवा पाय दाखवा तुमचे असं म्हणतो. त्याचं खूप लक्ष असतं. चादरीवर सुरकुती नाही चालत, कपडे वाळत कसे घातलेत, पेपर कसा ठेवलाय, सगळीकडे लक्ष असतं. अच्छा म्हणजे स्ट्रिक्ट मॅन ऑफ द हाऊस आहे हो तो. हो मला नाही आवडत असे त्या पांढऱ्या गादीवर असे पाय बी वर घेऊन पोरं बसतात. ये पाय खाली गे रे, नाही तर खाली बस. त्याचा पाय धुवून येत आहे. मी जरा अरे थोडा तू- वेडा आहे त्या बाबतीत. हो हो मी आता बोटातनं जो पाय काढणार तो डायरेक्ट स्लीपर मध्ये टाकतो. तर या बाबतीत जरा मी थोडा काय म्हणतात पॅरानॉइड आहे. मग मुलांना कटकट नाही होत या गोष्टीची. मुलं टरकतात. मी नाही, बेल नाही. वाजवली की पळा बेल नाही, बेल नाही. स्लीपर दे दिया पळायला लागते इकडे काय तिकडे. सांगतेस? हो 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 तो शिट्टी मारतो खालून. त्याची ती शिट्टी ऐकवली की आम्ही सगळेजण स्लीपर्स घालतो, खोल्यांमध्ये दिवे बंद करतो आणि शहाण्या मुलासारखे सगळीकडे बसतो. एवढा स्ट्रिक्ट वाटत नाही. अरे पण एवढा स्ट्रिक्ट म्हणजे काय फक्त तोंडावर. बाकी मी एकदा गेल्यानंतर धमाल दतार दतार सुरू असते आमच्या घरात. तुमच्या दोघांमध्ये कधी भांडणं होतच नाहीत का? म्हणजे तुम्ही इतकं अय्या किती नाही आमच्यात ही वाद होतात, आमच्यात ही कडाक्याची भांडणं होतात. पण ते होतातच होतात. म्हणजे काय असं थोडीच आहे की बाबा सकाळी उठल्यापासून रुख पे जरा नकाब असं नसतं ते. ते चित्रपटामध्ये आमच्यात होतात भांडणं. मुलांसमोर वाद घालायचे नाहीत एवढं आमचं एक आम्ही कटाक्षाने पाळतो. कधी कधी मुलांसमोरही थोडे वाद होतात. पण मग अशा वेळेला म्हणजे म्हणतात ना की आपण सॉरी रे राजा असं करणारे तू असतेस का? सॉरी ग राणी असं म्हणणार तू असतो? नाही बऱ्याच वेळेला चिनू ते करते. वाव. कारण कसं आहे ना माझा राग आहे ना बराच वेळ टिकतो. हो म्हणजे आश्चर्य वाटेल ऐकून. वाटत नाही एक तर तू रागावत असेल याच्याबद्दल हो, विश्वास नाही, नाही नाही. हे जे काय मी सुमित अबोला धरू शकतो. खूप वेळ तो बोलत नाही, तो धुमसत राहतो आतमध्ये. आणि मग मला ना त्याचा खूप त्रास होतो की हा स्वतःला खूप त्रास करून घेतो. त्याच्यामुळे माझं असं असतं की चल निचरा करून टाकूया, काय ते बोलून टाकूया, चल संपून टाकूया ते. मला ना गोष्टीच्या खूप ताणायला नाही आवडत. ते अजिबातच नाही So sweet. तुझ्या. तर तो एक म्हणजे इव्हन मुलांच्या बाबतीत पण असं होतं माझं की मला ना खूप त्यांच्यावरती चिडचिड करायला नाही आवडत. ते पटकन संपून टाकूया आणि आता चला पुढे मूव्ह ऑन हा. असं. वेळ झालेली आहे ब्रेकची आणि त्या ब्रेकच्याही आधी फरमाईश तुमच्या आवडीचं एखादं गाणं मी जर का गायचं असेल तर तुम्ही फरमाईश करू शकता. सांगू हो हो प्लीज. म्हणशील हो प्रयत्न करीन. मणिमंगळसूत्र मधलंच म्हण तुझं गाणं. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर झेंडा. ओके. बघ आता काय नाही म्हणतो दोन्ही म्हणतो. हा नवा डाव चल मांडायाला मन नव्या गावा. नवा डाव चल मांडायाला मन नव्या गावा. नव्या घरकुला संगे येईल, नव्या नना संगे होईल माझा जन्म नवा. नवा डाव चल मांडायाला मना नव्या गावा. आता माझी बाजू. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो. साचले मोहाचे धुके घनदाट हो. जगण्याच्या वारीत मिळेना वाट. साचले मोहाचे धुके घनदाट हो. आपली मानस आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. क्या बात आहे. वा 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 वा. काय शब्द आहेत. शब्द तू जरूर सांग कारण ह्या आपल्या कार्यक्रमाचे जे रायटर आहेत अरविंद जगताप त्यांनीच हे शब्द लिहिले. अरे क्या बात आहे. वा 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 वा. फारच सुंदर फारच सुंदर. चिन्मयीपासून सुरुवात करावीशी वाटते. चिन्मयी तू त्या नाटकात खूप छान गाण्याचा अभिनय करतेस.
हो ना? तुला प्लेबॅक कोणी दिलाय? मीच. काय सांगते खरं? गपरा. नाही तुला हे सगळं माहितीये. नाही नाही, काय सांगते खरंच? आपलं ठरलं होतं की नाही आपण याबद्दल बोलणार नाहीत म्हणून, मग असं नाही करायचं. हे काय पण आमचं हेच खूप आम्हाला की तू जेवढं अरे चांगलं मी गाणं गाऊन म्हणजे मी कसं म्हणू शकते माहितीये ना, माहिती असं गडद जांभळ भरलं आभाळ अशा टाईपची गाणी गाऊ शकते काय मी. मजा. चांगला गाते की नाही? खरंच सुंदर. मी म्युझिक डिरेक्टर पण आहे माहितीये का? हो. माझा एक फावल्या वेळातला बिझनेस तो पण आहे. मला आवाज आवडला तुझा. आपण अजून अजून ऐकू नाही बस थोडस. एवढंच येतं मला गाता. एक लाईन. अरे अगं, मी माझ्या बहिणीने लिहिलेली एक कविता आहे. अस्वस्थ वाहतो वारा रस्त्यावर कोणी नाही, मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही, मज स्मरते आहे तेच जे स्मरून येते सगळे, त्या उदास सायंकाळी ते शांत विरागी बगळे. अस्वस्थ वाहतो वारा रस्त्यावर कोणी नाही, मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही. क्या बात आहे. छान गालीस आणि मजा आली. काय लोक मजा आली की नाही? सॉलिड. काय करतील ते विचारणं म्हणून. आमच्या खुपण्याकडे येताना सुमित, तू मराठी चित्रपट करत नाहीस हे आम्हाला फार खूप. होते काय आहे? नाही, मराठी चित्रपट करत नव्हतो मी, पण आता करणार आहे. त्यामुळे आता तुम्ही हे म्हणू शकत नाही. एक मराठी चित्रपटाला हो म्हटलेलं आहे. कॉमेडीज आहे? नाही. कारण हा पुढचं खूप नाही की तू आतापर्यंत कायम कॉमेडी म्हणजे इतकं विनोदी 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 आणि आम्हाला आवडतंच म्हणजे अर्थात. पण तरी तू- सिरियसली घेत नाही मला त्यामुळे. आता ह्याच्या पुढचा पूर्ण शो मी सिरियसलीच करतो. मग तुला एनिवे, आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. खूप तर काय असं जर विचारलं ना तर सुमित विषयी मला जरा थोडंसं विस्ताराने बोलायला लागेल. कसं आहे, इतका छान उंची रूप लाभलेला, गाऊ शकणारा, उत्तम अभिनय करणारा नट जो आहे हा मराठी कार्यक्रमांमधनं फक्त कुठल्या तरी इव्हेंटचं अँकरिंग करताना दिसतो. हा हिंदीमध्ये फार वेळ असतो आणि त्यामुळे मराठी प्रेक्षकांना याच्या कलेचा आनंद घेता येत नाही. हे बाबा खरं आहे की हिंदीमध्ये खूप जास्त पैसे मिळतात, जबाबदाऱ्या खूप असतात, कुटुंबाची जबाबदारी असते, विलेपार्लेसारख्या ठिकाणी जागा घ्यायची असते. पण या सगळ्यामध्ये आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांनाही तुझ्या एकूण कलागुणांचा आस्वाद घ्यायचा असतो. त्यामुळे वर्षातनं एक तरी नाटक कर, असं एक मला तुला सांगणं आहे. चिन्मयीचं तेच आहे, धड कॉन्सन्ट्रेशन नाही कशावर. कधीतरी ती अभिनय करावा असा वाटतो तिला, मग कधीतरी ती एकदम हाऊसवाईफच होते, मग कधीतरी सुमित जे काही कमावून आणेल त्याच्यामध्येच ती रममाण होते. तर असं करू नको गं, तू छान ॲक्ट्रेस आहेस. बरं, तू असं म्हणत नाही, असं म्हणतेस कायम की मला कोणी बोलवत नाही रे. तसं नाही आहे, तू काम करणार आहेस आणि तू व्यावसायिक नाटक करणार आहेस किंवा प्रायोगिक नाटक करणार आहेस असं आणि सातत्याने करणार आहेस असं जर कळलं तर लोक तुला निश्चित बोलवतील. इतकी तू चांगली कलाकार आहेस. त्यामुळे आता एक तुमचा ज्येष्ठ मित्र या नात्याने मी जे काय सांगतोय त्याचा जरा विचार करा. आय लव्ह यू विनय काका. काय सांगशील त्यांना की त्यांनी म्हणले कधी तू इथे असते की तू चंचल आहेस असं त्यांचं म्हणणं आहे फार. चंचल बिंचल काही नाहीये मी. हा, तो जे हे म्हणाला ते खरं आहे थोडंसं की मी सातत्याने काम नाही करत, पण त्याच्या मागे खरंच हे कारण आहे. म्हणजे ह्या निमित्ताने मी हे सांगते की मी सतत ओरडून ओरडून लोकांना सांगत होते की मला सिरियल्स करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. चित्रपट आले तर ठीक आहे, पण मला नाटक करायचंय हे मी लोकांना जाऊन जाऊन सांगितलेलं होतं. पण तरी सुद्धा कदाचित त्या कन्व्हेन्शनल नटीच्या साच्यात मी बसत नाही. मी गोरी घारी सुंदर नाही, मी ऍक्ट्रेस बरी आहे. ह्या कारणाने जर कोणी मला काम देणार असेल तर मला करायला खूप आवडलं असतं. पण खरंच मध्यंतरीच्या काळात इतकी वाईट आणि सुमार दर्जाची स्क्रिप्ट माझ्याकडे येत होती की करणं शक्यच नव्हतं. ते जर केलं असतं तर ह्यानी मला मारलं असतं. हाच जो आत्ता बोलला ना त्यांनीच माझे कान धरले असते की हे काय करतेस तू म्हणून. त्याच्यामुळे जर सातत्य राखायचं, जर जे येईल ते काम केलं पाहिजे आणि दर्जेदार जर करायचं असेल तर मध्ये मध्ये अशी दडी मारायला लागते. तू काय सांगेल, तुझ्यावर पण जोरदार त्यांनी पण हो, मी ती टीका म्हणजे
ते जे खुपणं आहे ते थोड्याफार प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं विनयचं, कारण आता मी मराठी रंगभूमीकडे वळलेलो आहे 20 वर्षानंतर. आणि हो, हा विचार आहेच की दरवर्षी नाही तरी किमान 2 वर्षातनं एक चांगली संहिता घेऊन प्रेक्षकांसमोर यायचं. पुढचा बाईट बघूया. मला अजूनही आठवत आहे की मुंबई आपल्या दादरच्या जिमखान्यामध्ये पहिल्यांदा तू चिन्मयीशी माझी ओळख करून दिली होती की तुला माझा एक तरी वाचन आवडणारा मित्र भेटायचा होता ना, तुला भेटवायचा होता, तो हा आहे. आणि तेव्हापासनं आपली मैत्री आहे ती आजतागायत आहे. एकच मला खुपतं ते म्हणजे आपण सगळे मुंबईकर झालोय. आपण 14 किलोमीटरची अंतर आपल्याला आता जास्त वाटायला लागतात आणि एक संध्याकाळ ही अशी जायची नाही की जिथे आपण रुपारेलच्या कट्ट्यावर भेटलो नाहीये किंवा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर भेटलो नाहीये किंवा माझ्या घरी भेटलेलो नाहीये आणि अर्थ आणि 7-7ची कॅसेट परत रिवाइंड करून ऐकलेली नाहीये. आता असे का आपण दिवस घालवू शकत नाही की आठवड्यातनं एक तरी संध्याकाळ किंवा महिन्यातनं एक तरी संध्याकाळ सुमित तुझं गाणं ऐकावंसं वाटतं आम्हाला, चिन्मयी तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटतात आणि खूप तुझ्याकडनं ऐकावंसं वाटतं. पण भेट म्हणावी तितकी होत नाही आणि हेच मला जरा खुपतं. कौशल जे म्हणाल ते मला खूप पटतं की नाही भेटी होत आणि दुःखद आहे. म्हणजे खरं आहे, आपण काय गोरेगाव पार्ला किंवा गोरेगाव दादर काय अंतर आहे, पण नाही आपण वेळ काढू शकत नाही माहित नाही. बहुतेक अरे हो रे भेटता येईल रे, अरे नाही रे कौशलचाच कार्यक्रम आहे, अरे नाही सुमीचा प्रयोग आहे, ही कारणं आहेतच. पण मला असं वाटतं आपण जरा आवर्जून भेटलं पाहिजे. आमच्याकडे ना आयोजनाची जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे मीच माती खाल्लेली आहे आणि मीच हे करीन आता, आणि आपण लवकर भेटूया. पुढचा बाईट बघूया. पहिलं माझं व्यावसायिक नाटक बॉम्ब ए मेरी जान नावाचं 1994ला आम्ही त्याचा शुभारंभाचा प्रयोग केला आणि त्यात सुमित आणि चिन्मयी या दोघांनी काम केलं होतं. मला नेहमी असा प्रश्न पडतो ना की सुमित इतका टॅलेंटेड ॲक्टर आहे, थोडंसं खुपतं असं मला असं वाटतं. म्हणजे इतका टॅलेंटेड ॲक्टर खूप वर्षांपासून आहे. मला खुपतं एकच आहे ना की प्रत्येक गोष्टीमध्ये ना सुमित थोडा PR मध्ये कमी पडला. PR केलाच नाही त्यांनी स्वतःचा. तू स्वतःचा PR कधी नाही केलास? हा एकदम नवीन खुपणं आहे काहीतरी. खुद से इतना कभी प्यार नहीं किया तो. सॉरी चिन्मय. खरं आहे, पण मला हे कधीच पटलं नाही रे की पार्टीत जाणं, फोटो काढणं आणि मग ते बॉम्बे टाइम्सच्या 3rd पेजवर टाकणं, हे असे भरपूर लोक करतात. PR करायला पाहिजे, बरोबर आहे, पण काहीतरी मी सणसणीत करत असेल ना तर मग त्याचा PR करण्यात अर्थ येणार आहे. पण असे असतात काही नट जे, आज मी मनालीला गेलो, आज मी बाबुलनाथला गेलो तर त्याचा एक फोटो तुम्हाला दिसतो, तर मला ही खूप चीप पब्लिसिटी वाटते. पुढचा बाईट बघूया. सुमित कसा आहेस रे? सुमित तुला खरं सांगू, हे जे तुझ्या बाजूला बसलेले गुप्ते आहेत ना, त्यांना कदाचित आपली मैत्री खुपते म्हणून हे असलं काहीतरी शूटिंग करायला पाठवतात. पण तू कधीतरी आम्हाला सगळ्या मित्रांना, तुझं मन खूप मोठं असल्यामुळे एक 10-15 दिवस तरी तुझ्या खर्चाने संपूर्ण ग्रुपला, म्हणजे सगळा खाण्याचा आणि पाणी पिण्याचा खर्च हा तू करशील. आणि तुझ्या तोंडून कधीही अपशब्द आम्हाला ऐकायला मिळत नाहीत. आम्ही खरंच किती भाग्यवान आहोत. बंद दरवाजामध्ये, खोलीमध्ये, भिंतीमध्ये तुझे हावभाव हे उत्तम असतात आणि त्यामुळे तू आम्हाला खूप हसवतोस आणि तू खूप चांगलं काम करतोयस. हे जे काय करतोस ना, चित्रपटामध्ये काम करतो आहेस तसं थोडं मराठी मालिकांमध्ये पण दिस ना, आम्हाला आवडेल. हां, आणि म्हणजे तुला वेळ मिळाला हिंदीतून तर हे कर, पण हे कर आणि मग राहिलेला जो वेळ आहे ना तो हिंदीसाठी वापर. हां राघवन, हां नाहीतर आम्ही राघवन. कसा वाटला? असे विनोद करणं आता सोड तू. हां, ही तुझी पद्धत आहे म्हणून म्हटलं. थँक्यू आदेश. हो, मी कधीच अपशब्द माझ्या तोंडून येत नाही किंवा हे म्हणजे सार्कॅस्टिक होतं का काय होतं? हे सगळ्यांनी आपापले डोकी लढवा, हे मी काही सांगायला जाणार नक्की नाही. काय चिन्मय, काय होतं हे नक्की? अपशब्द निघत नाहीत म्हणजे काय? काय सांगू मी आता?
खरं खरं सांग, म्हणजे तो सतत फुल्या फुल्यांची भाषा वापरत असतो घरी? घरी चान्सच नाही. म्हणजे हे जर मुलांना तर हा. आपूला वेडा आणि बावळट ह्याच्याशिवाय कुठल्या शिवाय येत असेल ह्याच्यावरती माझ्या मुलांचा विश्वासच नाही. नाहीच म्हणजे तो त्या बाबतीत खूप काळजी आणि घेतो. ते काय 4 भिंतींच्या आत काय करतो रे मी? आदेश हाव. कसले हावभाव करतो? तू आता भेट नको, आता नको. भेट. हात बांधा नाही आहे नाही आता नाही मी ते हावभाव ते काय काय हावभाव करतोस तू? चार भिंतीच्या इथे पण 4 भिंतीच आहेत, सांगा मला. आदेश इकडे दाखवू हावभाव. दाखव जरा, दाखव. नाही, फार वाईट असेल आम्ही एडिट करू. आम्ही पत्ते खेळताना करतो ते असे मी नाही दाखवू शकत ते हावभाव. असंच रे काही नाही, उगाच आपलं असं बसलं पत्ते खेळताना आम्ही असंच काहीतरी मध्येच असं वगैरे. एवढंच ना आदेश, बस गप्प बस. मग तुला आणि आता वेळ झाली होती पॅरडीची. सुमित ने हंसाया हमको, गीत से रिझाया हमको, अभी सीरियस तू कभी सीरियस तू हो मेरे भाई. सुमित ने हंसाया हमको, गीत से रिझाया हमको, है पड़ा करियर पर उम्र नहीं बदली, हम देखे टीवी पर और कभी नाटक में, उसकी बोलो इस उम्र में क्या उम्र है, कभी इस उम्र का करो रे ख्याल. सुमित ने हंसाया हमको, गीत से रिझाया हमको, सुमित ने हंसाया हमको, गीत से रिझाया हमको. वा 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 वा. कॉम्प्लिमेंट होते. भाई असं काहीतरी शब्द होता का संहिताच्या तोंडी? तो त्याला खुपला असेल कदाचित. कभी तो सिरियस हो मेरे भाई. नाही रे बाबा ते नाही होऊ शकत, कारण आहे असाच आहे घरी पण. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. मला वाटतं आपण सुमित पासूनच सुरुवात करूया. आवडती मालिका, फास्टर फेणे की साराभाई? फास्टर फेणे. व्हेरी गुड. आवडती अभिनेत्री, सुचित्रा बांदेकर का चिन्मयी सुर्वे? बस चिनो. आवडती रंगभूमी, मराठी की गुजराती? मराठी. सारेगममध्ये खऱ्या अर्थाने लोकांना कुणी जिंकलं होतं, प्रसाद ओक का सुमित राघवन? सुमित राघवन. कुणाचं प्रेम जास्त आहे, चिन्मयीचं सुमितवर का सुमितचं चिन्मयीवर? चिन्मयचं सुमितवर. हा. आणि आता रॅपिड फायर मध्ये चिन्मयी, सुमित, तुम्हाला आवडता नाश्ता, पोहे का डोसा? डोसा. हा. बदलली सासूच्या आहे. कुणाचं प्रेम जास्त आहे, सुमितचं का चिन्मयीचं? माझं. सुमितची आवडती भूमिका, साराभाई का शुभमंगल सावधान? शुभमंगल सावधान. सुमित खूप केअरिंग आहे, घरात का पब्लिक प्लेसेस मध्ये? घरात. आणि आवडता अभिनेता, सुमित राघवन का सतीश शहा? सुमित राघवन. आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की तुम्ही कोणाला फोन लावताय दोघही जण. अस्सलाम वालेकुम. रफी साहब, मैं सुमित राघवन बात कर रहा हूँ. कभी आपसे बात करने का या रूबरू बैठकर आपसे बात करने का कभी मौका नहीं मिला, तो मैं इस फोन के जरिए आपसे बात करना चाह रहा हूँ. बहुत काफी सारी चीजें हैं जो आपके साथ शेयर नहीं करनी है बल्कि सुननी है आपसे. आपका सबसे पहले तो मैं बहुत बड़ा फैन हूँ. ओहो, किशोर दा भी है बगल में. केमन आचन दादा? किशोर दा से मैं बाद में बात करूंगा, लेकिन रफी साहब आपसे पहले बात करनी है मुझे. आपके गाने सुनते सुनते बड़ा हुआ हूँ. मुझे अभी भी याद है, पिताजी एक बार मदन मोहन साहब से मिले थे, तो
मदन मोहन साहब हो या फिर नैयर साहब हो, ये आपके बगैर कोई गाना रिकॉर्ड नहीं करते थे। तो मतलब ओपी साहब के एक आर्टिकल में मैंने पढ़ा था कि अगर मोहम्मद रफ़ी नहीं होता तो फिर ओपी नैयर नहीं होता। तो रफ़ी साहब ये मेरी खुशकिस्मती है कि मैं इनफैक्ट ये कहना चाहूंगा कि अगर मैं 50 साल पहले पैदा हुआ होता तो शायद मैं आप लोगों की सिटिंग्स, म्यूजिक सिटिंग्स में बैठ सकता है कि आप, बर्मन दादा, लता दीदी, शाहिर साहब या फिर शैलेंद्र साहब या फिर मजरूर साहब, या आप लोगों की सिटिंग्स किस तरह की होती थी ये बस मैं सिर्फ ये ख्वाब में ही देख सकता हूँ या सोच सकता हूँ। लेकिन अगर 50 साल पहले मैं पैदा हुआ होता तो मैं जद्दोजहद करके आप तक पहुंचता और आपके कदम चूमता। आपसे बात करके बहुत अच्छा लगा रफ़ी साहब। एक गाना बस आपके लिए गाने की इजाजत चाहूंगा। लाख मना ले दुनिया साथ न ये छूटेगा, आके मेरे हाथों में हाथ न ये छूटेगा, ओ मेरे जीवन साथी तेरे मेरे सपने अब एक रंग है, ओ जहां भी ले जाए राहें हम संग हैं। शुक्रिया, खुदा हाफिज। हो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है। हा फोन इतका महत्वाचा असतो की इतक्या लाखो करोडो लोक ज्यावेळेला आपल्याला बघतायत त्यावेळेला त्या व्यक्तीला फोन लावायचा जी मनाच्या जवळ आहे आणि हृदयाच्या दिल के करीब जो होती है, आणि ते तू रफी साहेब आणि किशोरदांशी बोललास, एवढं गाणं जवळ आहे. खूप खूप. आणि हे सगळं माझ्या वडिलांनी असं दिलंय. म्हणजे ते काही गायक नाही किंवा काही नाही, पण त्यांचं नॉलेज, त्यांना एकंदर आवड, पॅशन हिंदी चित्रपट संगीताची एवढी आहे की ती माझ्यात आणि माझ्या भावात अशी झिरपली आहे. क्या बात आहे. आणि आता चिन्मयी, तू कोणाला फोन लावतेस ऐकायचं आहे मला. बाबा. हॅलो बाबा. चिन्मयी. सगळ्यांना बाबा असं म्हटल्यानंतर असं वाटलं की मी माझ्या वडिलांना फोन लावते. तर मला सगळ्यांना सांगायचं की मी माझ्या बेस्ट फ्रेंडला फोन लावलाय, विजय तेंडुलकर. खूप मिस करते मी तुम्हाला. तुम्ही आयुष्यात आलात त्याच्यानंतर दिवस असे राहिलेच नाहीत. इतकी समजूत दिली जगण्याची की प्रत्येक क्षण वेगळाच कळायला लागला. माणसं, रिलेशनशिप्स, नाटक, एकूणच जगणं. तुम्ही शिकवलं प्रत्येक गोष्टीचा उत्सव करायला, दुःखाच्या क्षणांचाही. फक्त तुम्ही गेल्यानंतर तुमचा विरह कसा सेलिब्रेट करायचा तो जरा शिकवायला थोडेसे विसरलात. त्याच्यामुळे अजून सुद्धा मला तुम्ही नाही ही गोष्ट स्वीकारायला जरा कठीण जातं. पण ठीक आहे, मला जेव्हा संदेश भेटतो, सोनाली कुलकर्णी भेटते, तेव्हा त्यांच्यात तुम्ही थोडे थोडे जे असे पसरलेले आहात ना आमच्यात सगळ्यात, ते सगळे मला भेटतात आणि मला खूप छान वाटतं. असं वाटतं की तुम्ही इथेच कुठेतरी आहात. सगळेजण खूप आनंदात आहेत, सगळेजण खूप उत्तम काम करतायत, तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करतायत. माझ्याकडून खूप होतंय की नाही माहिती नाही, पण प्रयत्न 100% करते. लेकुरे बघायला तुम्ही हवे होतात. तुम्हाला सुमित आवडतोच नेहमी, तुम्हाला आणखीन आवडला असता. लेकुरे करताना पहिल्या प्रयोगाला तुमची खूप 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 आठवण आली आणि मला माहितीये की तुम्ही तिथून बघत असाल. आणखीन एक तुम्हाला बातमी द्यायची होती. तुमचा बेस्ट फ्रेंड अशोक कुलकर्णी, त्याला नातू झाला परवा.
त्याच्यावरती सुद्धा तुमचे आशीर्वाद असू देत जसे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत. राजूदादा, प्रियाताई, सुषमाताई, मावशी सगळे तुमच्या बरोबर आहेत. सगळे तुमची काळजी घेत असतील. छान राहा. आशीर्वाद असू देत असं म्हटल्यानंतर किक करून हसाल मला आणि म्हणाल कसले आशीर्वाद आणि कसलं काय, पण तरी सुद्धा असा माझ्या बरोबर नेहमी. लव्ह यू बाबा. ती गोड का ते विचार म्हणजे नक्कीच त्यांच्यावरती त्यांची छाप असणार. पण कारण तू ज्या प्रकारे म्हणलीस की सगळे तुमची काळजी घेत असतील, बाबा, राजू दादा इकडे तुमच्या बरोबर आहेत सगळे, हा विचारच किती गोड आहे. मला नेहमी असं वाटायचं बाबांच्या बाबतीत ते इतके एकटे एकटे उरत चालले होते ना. प्रियाताईचा मृत्यू बघितला, राजू दादाचा बघितला, सगळ्यांचे ते बघत होते. त्याच्यामुळे आता ते. पण तुझं त्यांच्याशी जे नातं होतं, जे ऋणानुबंध, त्याबद्दल आम्हाला सांग ना. तुझी कधी त्यांच्याशी ओळख झाली? मी बाइंडर करायला जेव्हा घेतलं ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं की इतकं चांगलं नाटक मला कसं विचारतात. खरंच माझी खरंच ही रिॲक्शन होती की संदेश, आर यू शुअर की मी चंपा करायची आणि मला जमेल? तर संदेश मला की हो, मला असं वाटतं की तुलाच जमेल, असा त्यांनी मला विश्वास त्यांनी दाखवला होता. आणि ते नाटक करायला लागल्यानंतर 2 दिवस मी तालीम केली, त्याच्याबरोबर वाचन वगैरे केलं. लवकर एकदा तालीम संपली तर तो म्हणाला चला तेंडुलकरांकडे जाऊया आपण, असं झालं. आणि मी आपल्याशी ना मी सोनालीच्या मागेच लपत होते सारखी. तर सोनाली उठून गेली शेवटी की म्हणजे तर बस असं. आणि मग सोनाली त्यांच्याशी गप्पा मारायला लागली आणि त्याच्यानंतर मग असं बोलता बोलता संदेश मला की पण बाबा मला असं वाटतं लक्ष्मी तर अशी आहे पण चंपाचं मनच मोठं, असं तो म्हणाला. त्याच्यावरती ते मला ढोबळ शब्द वापरू नका, ढोबळ संज्ञा वापरू नका. चंपाचं मन मोठं नाही, तिची जगण्याची समजूत मोठी आहे. आणि तिथे मला चंपा कळली आणि त्याच्यानंतर मला सगळ्याच भूमिकांचा उलगडा असा होत गेला. छोट्या छोट्या गोष्टी सांगून जायचं रे आणि त्याच्यातून इतकं कळायचं. मी म्हणजे चिन्मयमुळेच मी बाबांच्या जवळ जाऊ शकलो. मी सारेगमपामध्ये ती गेली तेव्हा रिमझिम गायलो होतो. तर ते त्यांना एवढं आवडलं होतं की त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं आधी ते म्हण, मग त्यांच्यासमोर बसून मी ते गायलो. त्याच्यानंतर म्हणाले तुला काय पाहिजे? तर मी म्हणाल की मी काय मागू तुमच्याकडे, सांग तुला काय पाहिजे. इथे काय आहे त्याच्यातलं तुला काय पाहिजे ते तू घेऊन जा. तर मी म्हटलं त्यांनाच मागा, पण त्यांनाच घेऊन जाऊया. म्हणाल की कुर्ता पाहिजे. कुठला? हा ते घालून बसले की द्या. त्यांनी डायरेक्ट तिथले ते कुर्ता काढून मला घे अजून ठेवलाय मी कुर्ता तो त्यांचा. सो स्वीट, किती गोड. मला पण देवाच्या कृपेने 1-2 दिवसांना मला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता आणि त्यामुळे मला डोंगर इतका मोठा जो हिमालय जवळनं बघितल्यासारखा मला वाटलं. आणि तू त्या हिमालयाच्या इतक्या जवळ होतीस हे तुझ्या आत्ताच्या फोनवरनं अगदी परत एकदा लक्षात आलं. आणि खूप लकी असतो, तू म्हणलीस त्याचप्रमाणे खूप खूप लकी असतो. तुम्ही आज इथे 2 जण आलात, खूप मस्त गप्पा मारल्यात आणि आम्हाला पण खूप मजा आली खरंच. आणि जाता जाता आमचे प्रायोजक कॉटन किंग्स यातर्फे तुमच्यासाठी सदिच्छा भेट. अशाच काही इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीजना आपण पुढच्या भागांमधनं देखील बघणार आहोत. त्यामुळे कायमच पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. पण आजचा भाग जो संपणार आहे तो मी संपवताना सांगीतिक शेवट ह्या भागाचा आपण करणार आहोत. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. सुमित, खुपते तिथे गुप्तेच्या रसिकांसाठी. ती गेली तेव्हा रिमझिम, ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे, मेघात अडकली किरणे, हा सूर्य सोडवी
होता ती गेली ती गेली ती गेली ते भारिंझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो. ती आई होती म्हणून ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी रडलो. त्यावेळी वारा सावध त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. पाऊस निनादत होता. पाऊस निनादत होता. मन मन तुका संतु दम पक्का नक पंडू राम पंडू चला खेळू बिटे